पण हे कार्यक्रम घेत असताना परिसरातील काही महिला आहेत त्या कामामुळे किंवा काही इतर कारणास्तव त्यामुळे कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकत नाही. तर सौ चैतन्यताई काळे यांनी विचार केला की आपण प्रत्येक प्रभागामध्ये कार्यक्रम घेऊया, जेणेकरून काय होईल की आमच्या ज्या प्रभागामध्ये असलेल्या महिलांना त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता येत नाही, तर कमीत कमी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचूया. या माध्यमातून महिला सक्षम होतील यासाठी ताईंनी देखील प्रयत्न केलेला आहे आणि आजच्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी दादा उपस्थित झालेले आहेत. आपण मगाशी सांगितलं की आपल्या कोपरगावासाठी दादांनी खूप सारी कामं केलेली आहेत. त्यामध्ये रस्ते आहेत, शिक्षण आहेत, स्मारक आहेत आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता तो पाणी प्रश्न आहे. हा दादांनी सोडवलेला आहे. भूमिगत गटारं असतील, अशी वेगवेगळी कामं करून आपल्या शहराला प्रगती पथावर नेण्याचं काम दादांनी केलेलं आहे. बरोबर की नाही? बरोबर की नाही? मागच्या आवाज आला पाहिजे. झटत असतात म्हणजे असं बघा, प्रत्येक शहराला एक नाव असतं, पण त्या नावाला ओळख देण्याचं काम जे करतात ना ते आपले आमदार साहेब आहेत की ज्यांनी आपल्या कोपरगावचं नाव महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे. त्यासाठी एका दादांसाठी जोरदार टाळी वाजवा. आपल्या प्रभागासाठी तर वेगवेगळी कामं केलेली आहेत, म्हणून आपल्या प्रभागाच्या वतीनं दादांचा या ठिकाणी छोटासा सत्कार